ओके, चला गुड मॉर्निंग स्टुडंट. आता बघा, आज नेक्स्ट याच्या आधीचा प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ लेक्चर बनवत आहे, कारण की जास्त व्हिडिओ मोठा असल्यामुळे तुम्हाला थोडासा तो ज्याला म्हणतो ना ॲडॉप्शन थोडंसं कमी होते. तो जो नॉलेज आहे त्याला शांततेनं बघण्यासाठी आपल्याला छोटी व्हिडिओ लेक्चरची आवश्यकता आहे. तर क्रॉप रोटेशन हा आपला पॉईंट मी मागच्या लेक्चरमध्ये थांबवलं होतं. मागच्या लेक्चरला मी आपण डिटेलपर्यंत बघितलं आहे फर्टिलायझर आणि मॅन्युअरबद्दल. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बेटा, काय बघणार आहे, दॅट इज द क्रॉप रोटेशन. आता बघा, हा क्रॉप रोटेशन पॉईंट बढिया आहे, एक नंबर आहे. तर का बरं काय म्हटलं आहे मी, बघा पहिले सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय क्रॉप रोटेशन डेफिनेशन बघू. नाही समजली तर मी माझ्या मातृभाषेमध्ये म्हणजे माझ्या बेसिक लँग्वेजमध्ये तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करणार. आफ्टर दॅट यू कॅन प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट बुक्स and with the help of the another notes book, and you can also study with the help of the Google and the YouTube also. But I am trying to explain in only my mother language, that is the Marathi. Okay, because maximum students which are preparing on this time are from Marathi medium. Okay, maximum students also prepare from CBSE schools, private schools, from rich dads also. But I am focusing on that poor people, poor students which cannot afford any private classes or private schools, and they have also to do this. ओके, तर म्हणून बघा क्रॉप रोटेशन आपण बघणार आहे. तर क्रॉप रोटेशनची डेफिनेशन काय होते बघा बेटा, द प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग अ सिरीज ऑफ डिसिमिलर और डिफरंट टाइप ऑफ द क्रॉप इन द सेम एरिया. आता हे तर सर आम्हाला काही समजलं नाही. तर बघा, क्रॉप रोटेशन शब्दाकडे लक्ष द्या. क्रॉप रोटेशन म्हणजेच की समजा मी यावर्षीला माझ्या शेतामध्ये सोयाबीन लावला आहे, तर दरवर्षी जर मी सोयाबीन त्याच फील्डमध्ये अगेन बॅक टू बॅक फक्त सोयाबीन लागवड करणार, तर माझ्या मातीला त्याला न्यूट्रियंट क्रिएट करण्यासाठी किंवा न्यूट्रियंट जो सोयाबीन खूप जास्तपणे ॲब्झॉर्ब करून घेतो त्या न्यूट्रियंटची कमतरता त्या सॉईलमध्ये होणार आणि त्याला एक ब्रेकची आवश्यकता आहे. त्या ड्युरेशनमध्ये तो त्याचं जे काही म्हणजे कमतरता आहे ते पूर्ण करेल. आणि म्हणूनच जे आहे, एका सेम क्रॉपला आपण जर कंटिन्युअसली काय करत गेलो, पेरणी करत गेलो, कंटिन्युअसली सेम फील्डवर एकच क्रॉप लागवड करत गेलो, तो प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच की यील्डवर सुद्धा इफेक्ट होणार. आपल्या मातीच्या फर्टिलिटी म्हणजे सुपीकतेवर सुद्धा त्याचा असर होतो. तर सुपीकता मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्या सुपीकतेला इन्क्रीज करण्यासाठी, फर्टिलिटीला इन्क्रीज करण्यासाठी मातीच्या क्रॉप रोटेशन खूप जास्त आवश्यक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. तर बघा, जसं क्रॉप रोटेशनमध्ये पहिल्या वर्षाला माल्ट बॅरले म्हणजेच की समजा आपण गहू म्हणून घेऊ, गहूची पेरणी केलेली आहे. सेकंड इयरला बघा व्हीट म्हणजेच की बार्ले आणि व्हीट वेगळे पॉईंट आहे बरं बेटा, या दोघांना एक्सचेंज करून टाका. बार्लेला पेरणी केली आहे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला व्हीट केली आहे, थर्ड इयरला पोटॅटो केलेले आहे आणि फोर्थ इयरला अगेन बार्ले केलेले आहे. म्हणजे सायकल रिपीट झाली की नाही. या सायकल रिपीट होणे आणि दर इयरला जे सिक्वेन्स चेंज करत क्रॉपची चेंज करत जे पेरणी करतो त्याला आपण म्हणतो बेटा क्रॉप रोटेशन. ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, आय सॉ अ हेल्दी क्रॉप ग्रोईंग नियर इन फार्म. इन द सेम नेबरिंग फार्म द प्लांट वेअर वीक. व्हाय दिस डिफरन्स, म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी, मी शेतामध्ये खूप हेल्दी प्लांट ग्रो करताना बघितलेले आहे, पण अजून माझ्याच घराजवळ, माझ्याच घरी जे काही मी हाऊस फार्मिंग करतो आहे किंवा माझ्या घराजवळ जे काही शेत आहे तिथे मी जे प्लांट्स बघितले ते वीक आहे. हे जे डिफरन्स आहे, सेम व्हेरायटी समजा सोयाबीन असेल तर सोयाबीनच, तर हे जे डिफरन्स आहे कशामुळे येतो, तर हे डिफरन्स येतो बेटा कशामुळे, बिकॉज ऑफ द फर्टिलिटी ऑफ द सॉईल म्हणजेच की मातीची सुपीकता. आपल्याकडे ज्या फील्डमध्ये ज्या फार्ममध्ये त्यांनी हेल्दी ग्रोईंग क्रॉप बघितलेलं आहे तिची फर्टिलिटी जास्त आहे, सुपीकता जास्त आहे. ज्या फील्डमध्ये ज्या फार्ममध्ये त्यांना वीक प्लांट बघितलेलं आहे, वीक क्रॉप बघितलं आहे, म्हणजेच की त्या मातीची सुपीकता कमी आहे. आणि अशा मातीला सुपीक करण्यासाठी आपण मॅन्युअर आणि फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करतो. समजत आहे का. तर मग याचा आन्सर तो आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा काय दिला आहे त्यांनी, ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर. आता मॅन्युअर आणि फर्टिलायझर हे दोन पॉईंट आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजेच की मॅन्युअरचे
फायदे काय काय आहे ते यामध्ये डिस्कस केलेले आहे मी बघा. द ऑर्गॅनिक मॅन्युअर इज कन्सिडर्ड बेटर दॅन द फर्टिलायझर. दिस इज बिकॉज, कारण काय आहे, काय म्हटलं त्यांनी, ऑर्गॅनिक म्हणजेच की कृत्रिमरित्या, कृत्रिम म्हणजे नैसर्गिक, म्हणजेच की नॅचरल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे, जे कृत्रिम मॅन्युअर आहे ते जे आहे आपल्या फर्टिलायझरपेक्षा जास्त बेटर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण काय आहे, कारण की फर्टिलायझर म्हणजेच की केमिकल भलेही मातीमध्ये सुपीकता आणत आहे, मायक्रोन्यूट्रनला प्रोव्हाइड करत आहे, पण तो डायरेक्ट इनडायरेक्टली केमिकल आपल्याला त्या मातीला हार्म करतोय. जास्त यूज केल्यामुळे फर्टिलायझरचा ते काय होणार, तुमच्या मातीची फर्टिलिटी किंवा सुपीकता कमी होणार फर्टिलायझरचा जर जास्त वापर केला तर. आणि तुम्ही जर मॅन्युअर कितीही टाका, कितीही जास्त प्रमाणामध्ये टाका, तरी मातीची सुपीकता खराब होणार नाही. समजलाय का? हे सगळ्यात मोठा डिफरन्स आहे मॅन्युअरमधला आणि फर्टिलायझरमधला. इट इन्हान्सेस, आता इट म्हणजे कोण, मॅन्युअरची गोष्ट चालू आहे बेटा. मॅन्युअर इन्हान्सेस दी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. बघा काय म्हटलं त्यांनी, अरे एक मिनिट, रिचार्ड वाचलं रे बेटा, माझं लक्षच नाही. ओके, चेक करून घेतो एकदा. बॅटरी डाऊन झाली होती त्याची, कनेक्ट झालाय, वाचलाय. हां, आता बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर चालू आहे. पहिलं काय म्हटलं आहे त्यांनी, मॅन्युअर, ऑर्गॅनिक मॅन्युअर ज्याला आपण म्हणतो, मॅन्युअर जो आहे बेटर आहे फर्टिलायझरपेक्षा. का बरं बेटर आहे, खाली पॉईंट आहे. और मॅन्युअर काय करतो, इन्हान्सेस दी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचा अर्थ समजून घ्या बेटा. मॅन्युअर काय करतो, हे पाण्याला होल्ड करून ठेवण्याची जी क्षमता आहे मातीमध्ये त्याला वाढवतोय. आता पाणी होल्ड करण्याची क्षमता वाढली म्हणजे जास्त दीर्घकाळापर्यंत प्लांटला आवश्यक असलेलं वॉटर इझिली अवेलेबल होणार. समजत आहे का? सेकंड पॉईंट बघा, इट म्हणजे कोण, मॅन्युअर मेक्स दी सॉइल पोरस ड्यू टू विच एक्सचेंज ऑफ गॅसेस बिकम्स इझी. पोरस म्हणजे काय होते बेटा, पोरस म्हणजे होते, काय म्हणते त्याला, मराठी शब्द आहे त्याला, म्हणजे असं लूज, खूप जास्त लूज, असे मऊ राहत नाही, त्याला पोरस म्हणतात. ओके, तर म्हणजे मॅन्युअरमुळे काय होते, सॉईल खूप जास्त पोरस होऊन जाते आणि याच्यामुळे त्या मातीमध्ये, सॉईलमध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस इझिली होऊ शकतात मातीमध्ये. आणि रूट्सपासून तर मातीपासून तर रूट्सपर्यंत जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस आहेत ते सुद्धा चांगल्यानं होतील. म्हणून मॅन्युअर बेनिफिशियल आहे. काय करतो मॅन्युअर, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतो. मॅन्युअर काय करतो, सॉईलला पोरस करतोय. त्याच्यानंतर मॅन्युअर काय करतोय बघा, इन्क्रीजेस दी नंबर ऑफ द फ्रेंडली मायक्रोब्स. फ्रेंडली मायक्रोब्स म्हणजे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं की अर्थवर्म झाला आहे. ओके, असे अजून भरपूर सारे आहे. अर्थवर्म जे आहे याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर सारे आहे. तर या मायक्रोब्सला म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करतोय, यांचा नंबर वाढवतोय. म्हणजे या सॉईलमध्ये जेवढे जास्त बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार तेवढं जास्त सॉईलची सुपीकता राहणार, सॉईल चांगली राहणार. आणि त्या सॉईलची सुपीकता चांगली राहिल्यामुळे आपल्या प्लांटची ग्रोथ चांगली होणार. ग्रोथ चांगली झाली तर यील्ड चांगली होणार. यील्ड म्हणजेच की उत्पन्न. ठीक आहे, पहिला काय म्हटलं, ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर. पहिला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, दुसरा सॉईल पोरस करतोय तो, तिसरा इन्क्रीजेस दी फ्रेंडली मायक्रोब्स म्हणजे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमचा नंबर इन्क्रीज करतोय. त्याच्यानंतर बघा, इम्प्रूव्ह दी टेक्स्चर ऑफ द सॉईल म्हणजे मातीचा जो टेक्स्चर आहे ॲक्च्युअलमध्ये जशी माती असायला पाहिजे तो क्वालिटीपर्यंत नेण्याचं काम कोण करते, मॅन्युअर्स करते. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा. ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर जर तुम्हाला विचारलं तर सांगता येणार. सगळ्यात महत्त्वाचं, मॅन्युअर फर्टिलायझरपेक्षा बेटर आहे. दुसरा पॉईंट, मॅन्युअर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करतो. तिसरा पॉईंट, मॅन्युअर काय करतो, सॉईलला पोरस करतोय, भुसभुशीत करतोय. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे, मातीमधले फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे यांचा नंबरसुद्धा कोण वाढवते, मॅन्युअर. आणि लास्ट पॉईंट आहे, मातीचं टेक्स्चरसुद्धा तो मेंटेन करण्याचं काम कोण करते, तर मॅन्युअर. इथपर्यंत समजलं बेटा? काही डाऊट आहे? ओके, नेक्स्ट बघा. आता थोडंसं घाईमध्ये होत आहे, थोडं रिलॅक्स करायचं का बेटा, कारण की नेक्स्ट पॉईंट जो आहे अजून चांगला आहे. हा खूप जास्त इंटरेस्टिंग चॅप्टर आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट आहे. चला बघायचं. आता बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअर सगळ्यांना समजले आहे बेटा. नेक्स्ट आहे बेटा इरिगेशन. 1.6 आपल्याला 1 पॉईंट मला वाटते 8 का 9 आहे, 8पर्यंत जायचं आहे.
आता इरिगेशन कशाला म्हणतात बेटा बघा, इरिगेशन जसं आपण म्हणतोय ना, शेती आहे काय रे तुझ्याकडे, हो शेती आहे माझ्या बाबाकडे, किती आहे रे बेटा, 5 एकर आहे, आणि सांग बरं ओलिताची आहे का कोरडवाहू आहे, म्हणतोय की नाही, काय शब्द वापरतोय आपण, ओलिताची आहे का कोरडवाहू आहे, म्हणजे ओलिताची म्हणजे ज्याच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी आहे, विहीर असेल, बोरवेल असेल, अदर कोणते सोर्सेस असतील, आणि कोरडवाहू म्हणजे जिथे फक्त आपल्या देवाच्या भरोश्यावर काम आहे, वरचं जेव्हा पाणी पडणार तेव्हाच ते शेतीमध्ये उत्पन्न चांगलं होणार. समजलं आहे का. तर इरिगेशन कशाला म्हणतोय बघा, द सप्लाय ऑफ वॉटर टू क्रॉप ॲट ए रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड ॲज इरिगेशन. इरिगेशन कशाला म्हणतोय बेटा, द सप्लाय ऑफ वॉटर टू अ क्रॉप ॲट रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड ॲज इरिगेशन. म्हणजे ज्या क्रॉपला जेव्हा आवश्यक आहे रेग्युलर इंटरवल, म्हणजे ज्या ज्या वेळेला त्या क्रॉपला ज्या ज्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या पाण्याला प्रोव्हाइड करणे म्हणजेच की होते इरिगेशन. अगेन बघा, द सप्लाय ऑफ वॉटर टू ए क्रॉप ॲट ए रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड ॲज इरिगेशन. इथपर्यंत समजलं. आता इरिगेशनचे खूप सारे प्रकार आहे बेटा, की कोणते कोणते आता आहे मी ॲड केलेले काही. इरिगेशन म्हणजे शेतीमध्ये पाणी देणे, पाणी देण्याची प्रोसेसेस खूप सारे आहे, खूप सारे मेथड आहे पाणी देण्याचे. हा जो आहे फ्लोटिंग मेथड आहे, सॉरी फ्लुडिंग मेथड आहे. कोणती, फ्लुडिंग मेथड. तुम्हाला नाही आहे या चॅप्टरमध्ये, पण मला माहिती आहे तो फ्लुडिंग मेथड आहे. म्हणजे पाण्याचा प्रवाह दिला जाते खूप जास्त, आणि हळूहळू हे जे रिजेस आणि फरो आहे आणि हे जे काय म्हणतात त्याला नाल्या बनलेले आहे पाणी, यांच्यामध्ये पाणी ट्रान्सफर होतो आणि हळूहळू पूर्ण शेतामध्ये पसरतो. याला फ्लुडिंग मेथड म्हणतात. इरिगेशन ची फ्लुडिंग इरिगेशन मेथड. इथपर्यंत समजलं. इरिगेशन समजलं का. द सप्लाय ऑफ वॉटर टू ए क्रॉप ॲट ए रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड ॲज इरिगेशन. द सप्लाय ऑफ वॉटर टू ए क्रॉप ॲट ए रेग्युलर इंटरवल इज कॉल्ड ॲज इरिगेशन. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलं आहे त्यांनी, सोर्सेस ऑफ इरिगेशन. काय दिला आहे बेटा, सोर्सेस ऑफ इरिगेशन. आपल्या सगळ्यात जास्त माहीत असलेला हा सोर्स आहे, बरोबर आहे की नाही, भरपूर प्राचीन काळापासून चाललेला सोर्सेस ऑफ इरिगेशन. तर काही सोर्सेसचे इमेजेस ॲड केले आहे आणि काही सोर्सेस तुम्हाला इमॅजिन करायचे आहे. बघा, पहिला आहे वेल, सगळ्यांनाच माहिती आहे विहिरी. ट्यूबवेल्स म्हणजेच की आपले काय म्हणतात त्याला, हापसिया म्हणा किंवा बोरवेल ज्याला म्हणतोय ना म्हणून त्याला ट्यूबवेल्स म्हणतात. पॉन्ड्स म्हणजेच की माहिती आहे डबके. लेक्स, ओके, रिव्हर्स नद्या, डॅम्स सगळ्यांना माहिती आहे. आणि कॅनल्स म्हणजे माहिती आहे ना, कॅनलचा रस्ता असतो, कॅनलच्या पाण्यावरून कॅनलचं पाणी आम्ही शेतात घेतो, हा शब्द खूपदा ऐकला आहे. कॅनल कुठे राहतो, कॅनलला पाणी कुठून प्रोव्हाइड होतो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल. तर तुम्हाला क्वेश्चन अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज ए सोर्स ऑफ इरिगेशन. तर कोणते कोणते जे सोर्स ऑफ इरिगेशन आहे ते सांगा. तर कोणते कोणते, वेल आहे, ट्यूबवेल आहे, पॉन्ड्स आहे, लेक आहे, रिव्हर आहे, डॅम आहे आणि कॅनल्स आहे. कोणते कोणते, अगेन माझ्यासोबत बोला. फर्स्ट, वेल, ट्यूबवेल, पॉन्ड, लेक, रिव्हर, डॅम अँड कॅनल. हे सगळे जे आहे सोर्सेस ऑफ इरिगेशन आहे, सोर्सेस ऑफ इरिगेशन. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा, सोर्सेस ऑफ इरिगेशन. आता नेक्स्ट बघा काय पॉईंट दिला, ॲडजस्ट दिला आहे मी, ट्रॅडिशनल मेथड ऑफ इरिगेशन. आता हा एवढा मोठा क्वेश्चन मार्क दिसत आहे ना, कशासाठी आहे बेटा, कारण की हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिला आहे. काय म्हटलं आहे, ट्रॅडिशनल मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे ट्रॅडिशनली कोणती मेथड वापरत होते इरिगेशनची ते. तर मी ते पण दाखवून देतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे दोन्ही आहे. बघा, ट्रॅडिशनल मेथड ऑफ इरिगेशन आपल्या टेक्स्टबुकमध्ये याच्याबद्दल माहिती खूप बढिया दिलेली आहे, इमेजेससुद्धा बढिया आहे, म्हणून मी डायरेक्ट रेफर टेक्स्टबुक असं म्हटलं आहे. ट्रॅडिशनल मेथड म्हणजे कोणती कोणती आहे, द वॉटर अवेलेबल इन द वेल्स, लेक्स अँड कॅनल इज लिफ्टेड अप बाय डिफरंट मेथड इन ए डिफरंट रिजन फॉर ए टेकिंग इट इन द फील्ड. म्हणजेच की विहिरीमध्ये म्हणजेच की किंवा कॅनलमध्ये किंवा अजून काय म्हटलं आहे त्यांनी, लेकमध्ये जे पाणी स्टोअर राहते किंवा जे पाणी आहे त्याला आपल्या शेतीपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे आहे, जे जुन्या काळापासून जे चालत आलेल्या ट्रॅडिशनल मेथड आहे
त्याच्याबद्दल त्यांनी डिस्कस केलं आहे. आता हे जे विहिरीतून पाणी जे आहे कशाच्या मदतीने, एकतर विथ द हेल्प ऑफ द युअर मस्क्युलर फोर्स आणि पुल्ली म्हणजे काय, तो जो असते ना खिराडी ज्याला म्हणतो, त्याच्या मदतीने पाणी वर ओढणे आणि शेतीमध्ये घेऊन जाणे किंवा शेतीमध्ये एक पाथ बनवणे आणि तिथे टाकलं की शेतीपर्यंत जाणार, अशा प्रकारे बघा. किंवा विथ द हेल्प ऑफ द कॅटल और ह्युमन लेबर इज यूज इन दिस मेथड, म्हणजेच की कॅटल म्हणजेच की गाई म्हशी किंवा कॅमलचा सुद्धा वापर करायचे, तर त्यांचा वापर करून पाण्याला खेचण्यासाठी मदत व्हायची. तर कशा प्रकारे बघा इमेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे बघा, हे जे आहे आपली चेन पंप आहे, म्हणजेच की चेनच्या मदतीने पाणी बाहेर काढणे माती कशातून, विहिरीतून. हा जो आहे मस्क्युलर फोर्सच्या मदतीने. आणि हा जो आहे बघा ढेकली म्हणजे काय, एक लांब दांडा टाईपचं लाकूड घेतला जातो, एवढा जास्त लांब की त्याला जर बेंड केलं तर पाण्याच्या आतमध्येपर्यंत पोचला पाहिजे. ते दोरीला बांधलेली बकेट आणि त्याला एका शेंड्याला खूप मोठा दगड बांधायचे, म्हणून याला ढेकली असे म्हणतात. ठीक आहे. तर हे ढेकली जे आहे कोणती मेथड आहे बेटा, ट्रॅडिशनल मेथड आहे. कोणती मेथड आहे, ट्रॅडिशनल मेथड आहे. ठीक आहे. तर त्यांनी बघा ट्रॅडिशनल मेथडमध्ये काय म्हटलं आहे, पुली सिस्टीम, चेन पंप. पुली सिस्टीम म्हणजे मी म्हटलं ना खिराडीने पाणी ओढणे. चेन सिस्टीम म्हणजे ह्यावाला चेन सिस्टीम, हा सुद्धा ट्रॅडिशनल मेथड आहे. ढेकली म्हणजे अशा प्रकारे दगड बांधून लाकडाच्या मदतीने लिव्हर बनवले जातात. आणि हा जो आहे राहट, काय आहे, राहत, हे सुद्धा कशाच्या मदतीने, तर इथे एक चेन अप्लाय केली असते बघा, हे याच्या मदतीने दिसत आहे ना. आणि जेव्हा हे गाय गोल फिरत आहे, तर तो जसा आपण एखादा दोरा घेतो आणि असं बोटाला फिरवतो तर तो छोटा होत जातो की नाही, सेम तशा प्रकारे कन्सेप्ट आहे. गोल फिरल्यामुळे तो दोरी जी आहे अशी शॉर्ट होत जाते आणि हा कंटिन्युअसली गोल फिरत जातो. आणि गोल फिरल्यामुळे हा जो पाणी आहे रोटेट होत जातो आणि हा पाणी हळूहळू रोटेट होऊन एका नालीमध्ये पडून हळूहळू आपल्या शेतामध्ये जाते. तर हे जे मेथड आहे याला राहत असे म्हणतात. एक्झाममध्ये लक्षात काय ठेवायचं, ट्रॅडिशनल मेथडचे नाव कोणते आहे, पुली, चेन पंप, ढेकली आणि राहत. ट्रॅडिशनल मेथड कोणते आहे, चेन पंप, पुली, चेन पंप, ढेकली अँड राहत. हे सगळे आपले जे आहे बेटा ट्रॅडिशनल मेथड्स आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला. आता बघा मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, हे आपल्याला आपल्या PPT मध्ये बघायचं आहे. तर बघा मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, हे आहे आपलं मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. म्हणजेच की पाणी देण्यासाठी कोणते मॉडर्न टेक्निक्स म्हणजे चालू करंट इरामध्ये वापरल्या जातात, त्याचे काही एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे. आणि हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच महत्त्वाचं ठरू शकते. तर ट्रॅडिशनलमध्ये कोणते आहे, पुल्ली, चेन, त्याच्यानंतर काय होतं, ढेकली आणि राहत. हे सगळे ट्रॅडिशनल मेथड आहे. लक्षात ठेवा, विचारलं समजा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए ट्रॅडिशनल मेथड ऑफ द इरिगेशन, तर तुम्हाला हे 4 नाव माहीत असले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जो असेल तो राहणार ऑप्शन आपला आन्सर. आणि इरिगेशनचे नेक्स्ट आहे मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. काय आहे बेटा, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन. याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यूज होणारे 2 आहे, स्प्रिंकलर सिस्टीम आणि ड्रिप सिस्टीम. काय बेटा, स्प्रिंकलर सिस्टीम आणि ड्रिप सिस्टीम, म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन आणि ड्रिप इरिगेशन. आता स्प्रिंकलर इरिगेशनचा अर्थ काय होतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ओके. तर स्प्रिंकलर इरिगेशन कशाला म्हणतात बघा. चला बेटा, शाबाश. आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं आहे, पण याचे डेफिनेशन माहिती आहे का, नाही ना. तर डेफिनेशन कशी आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा. स्प्रिंकलर सिस्टीमची डेफिनेशन, इट इज ए मॉडर्न टाइप ऑफ इरिगेशन सिस्टीम इन विच परपेंडिक्युलर पाईप हॅव्हिंग रोटेटिंग नोझल आर अटॅच टू द हॉरिझॉन्टल पाईप. म्हणजेच की परपेंडिक्युलर आणि हॉरिझॉन्टल हे आपण मागच्या वर्षीला शिकलेलं आहोत, समजलं आहे का. व्हर्टिकल म्हणजे असे सरळ उभी, हॉरिझॉन्टल म्हणजे हे अशी आडवी. ठीक आहे. तर अशा आडव्या पाईप्सला हॉरिझॉन्टल पाईपचा कनेक्शन असतो बघा, इथे दिसत असेल. हे असे खालून एक मोठा पाईप गेलेला आहे आणि याला व्हर्टिकली एक कॉमन डिस्टन्सवर, सेम डिस्टन्सवर परपेंडिक्युलर काय दिलेले आहे, पाईपचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि या पाईपच्या टोकावर अशा प्रकारचा रोटेटिंग नोझल असतो. हे बघा, हे चांगल्यानं बघा. आणि हे रोटेटिंग नोझलमधून कंटिन्युअसली वॉटर जेट्स म्हणजेच की पाण्याच्या पिचकाऱ्या निघत असतात आणि तो कंटिन्युअसली पूर्ण शेतामध्ये हळूहळू फिरत असतो. आणि याच्यामुळे काय होतं, त्याच्या जेवढ्या जास्त एरिया ऑक्युपाय करता येईल तेवढ्या जास्त एरियामध्ये वॉटरचा फवारा
होतोय आणि हा जो मेथड आहे इट्स लाईक ए रेन, म्हणजे पाणी जसं पावसामध्ये पडतोय तशा प्रकारचा पाणी पडतोय याच्यामध्ये आणि हे खूप बढिया मेथड आहे. त्याला आपण काय म्हणतो स्प्रिंकलर सिस्टीम. ठीक आहे, हे झाली स्प्रिंकलर. त्याच्यानंतर बघा ड्रिप सिस्टीम कशाला म्हणतो, तर ड्रिप सिस्टीम हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त फॉलो करायला पाहिजे आणि करत पण आहे, पण थोडी महाग आहे. ड्रिप इरिगेशनमध्ये काय होतं, झाडाच्या म्हणजे बुडापासून एक सरळ पाईप नेलं जातो छोटावाला आणि जिथे जिथे झाडाचं स्टेम आहे जमिनीवर तिथे एक छोटासा होल असतो बघा, हा किती छोटा आहे आणि या छोट्या होलपासून ड्रॉप बाय ड्रॉप पाणी जे आहे त्या स्टेमच्या बॉटमला पडतोय. याच्यामुळे काय होतं, झाडाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणीसुद्धा भेटतो आणि वेस्टेज ऑफ वॉटरसुद्धा होत नाही, पाण्याचा दुरुपयोग नाही होत. पाणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बेटा, तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी. ओके, तर याला पाण्याचा पूर्णपणे वापर होतो, सिस्टमॅटिक वापर होतो आणि याच्यामध्ये प्रोडक्शनची सुद्धा यील्डची सुद्धा क्वालिटी अजून जास्त वाढते, कारण की जेवढा आवश्यक पाणी आहे तेवढा आपण त्या ड्रिपने आपण त्या वॉटर ड्रॉपने या झाडाला आपण प्रोव्हाइड करू शकतो. समजत आहे का, असे ड्रॉप बाय ड्रॉप पाणी जे आहे झाडाच्या बॉटमला पडतो याला आपण ड्रिप सिस्टीम म्हणतो, ड्रिप इरिगेशन सिस्टीम. तर डेफिनेशन काय, द वॉटर फॉल्स ड्रॉप बाय ड्रॉप डायरेक्टली नियर द रूट्स, स्टेमच्या जवळ मातीजवळ, मातीच्या आतमध्ये रूट्स राहणार, तर रूट्सच्या जवळ जे ड्रॉप बाय ड्रॉप पाणी पडत आहे या मेथडला काय म्हणतो ड्रिप सिस्टीम. द वॉटर फॉल ड्रॉप बाय ड्रॉप डायरेक्टली नियर द रूट्स, सो इट इज कॉल्ड ॲज द ड्रिप सिस्टीम. म्हणजेच की झाडाच्या रूट्सला पायथ्याशी ड्रॉप बाय ड्रॉप जर पाणी आपण सप्लाय करत आहे त्या मेथडला काय म्हणतो बेटा ड्रिप सिस्टीम असे म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या सगळेजण आवश्यकता असेल तर. नेक्स्ट बघायचं, चला नेक्स्ट प्रोटेक्शन फ्रॉम द वीड्स. प्रोटेक्शन फ्रॉम द वीड्स बघायचं नेक्स्ट. ओके, लास्ट पॉईंट बघून घेऊ आपण, याच्यानंतर थांबून जाऊ. प्रोटेक्शन फ्रॉम द वीड्स काय आहे. आता वीड्स कशाला म्हणतो मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. ओके, वीड्स कशाला म्हणतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे आपल्या फील्डमध्ये आपल्या शेतीमध्ये अनावश्यक झाड असतो किंवा वाईल्ड झाड असतो त्या झाडाला आपण वीड असे म्हणतो, याला काढून फेकणे आवश्यक आहे. बघा, प्रोटेक्शन फ्रॉम वीड म्हणजेच की या वीडपासून, या अनवॉन्टेड प्लांटपासून प्रोटेक्शन कशा प्रकारे करता येईल आपल्याला. द अनडिझायरेबल प्लांट म्हणजे अनावश्यक, अनडिझायरेबल म्हणजे अनावश्यक. द अनडिझायरेबल प्लांट इन द क्रॉप आर कॉल्ड एज द वीड, म्हणजेच की आपल्या मातीमध्ये जे अनडिझायरेबल अनावश्यक प्लांट आहे त्याला आपण काय म्हणतोय वीड म्हणतोय. हे डेफिनेशन झाले. द रिमूव्हल ऑफ वीड इज कॉल्ड एज वीडिंग. वीडिंग कशाला म्हणतो, या वीडला आपल्या फील्डपासून काढण्याच्या प्रोसेसला वीडिंग असे म्हणतो. ओके, नेक्स्ट, द वीड कम्पीट विथ द क्रॉप प्लांट फॉर वॉटर, न्यूट्रियन, स्पेस अँड लाईट. आता याचा अर्थ काय, कॉम्पीट म्हणजेच की हे जो वीड आहे, जो अनावश्यक झाड आहे, याला जर आपण नाही काढलं जमिनीतून, त्या शेतीतून, त्या मातीतून, तर तो काय करणार, कॉम्पिटिशन करणार. कॉम्पीट म्हणजे स्पर्धा, कॉम्पिटिशन करणार कोणासोबत, आपल्या मेन क्रॉपसोबत. कोणासोबत, मेन क्रॉपसोबत. आणि कशासाठी कॉम्पिटिशन करणार, तर पाण्याचे पुरवठ्यासाठी, न्यूट्रियंटसाठी आणि स्पेस आणि लाईटसाठी सुद्धा. आणि याच्यामुळे काय होणार, आपल्या मेन क्रॉपला वॉटर म्हणा, न्यूट्रियंट म्हणा, स्पेस म्हणा, लाईट म्हणा, याच्यामध्ये कमतरता होणार आणि याच्यामुळे उत्पन्नसुद्धा कमी होणार. ठीक आहे. द बेस्ट टाईम फॉर रिमूव्हल ऑफ द वीड इज बिफोर दे प्रोड्यूस देअर फ्लावर अँड द सीड्स. म्हणजेच की जर आपल्याला सीड्स वीडला काढून फेकायचं आहे तर सगळ्यात बेस्ट टाईम कोणता आहे, त्याला त्या वीडला म्हणजे त्या झाडाला फुलं किंवा त्या फुलापासून पडणारे जे सीड्स आहे ते तयार होण्याच्या आधी, तेव्हाच आपण त्याला काय करायला पाहिजे, काढून फेकून दिलं पाहिजे वीड्सला. नेक्स्ट बघा, फिजिकल रिमूव्हल ऑफ वीड्स बाय अपरूटिंग और कटिंग देम क्लोज टू द ग्राउंड इज डन विथ द हेल्प ऑफ द खुरपी. आता आला की नाही आपला शब्द खुरपी, तो खुरपी बघितला आहे ना पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर आपण काय करतो, त्याला जमिनीतून मुळासमेत काढून फेकण्यासाठी कशाचा वापर करतो बेटा, खुरपीचा. कशासाठी, वीडला रिमूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट बघा, वीड्स आर ऑल्सो कंट्रोल बाय यूजिंग सर्टन केमिकल्स कॉल्ड एज द विडीसाइड. आणि एवढंच नाही तर आपण हँड मेथडने सुद्धा काढून फेकतोय, होईंगने सुद्धा करतोय. ओके, पण जे आपल्याला निघू शकत नाही आहे हाताने, म्हणजे ज्याला आपण निमणे सुद्धा म्हणतो, हे सगळ्या गोष्टी होत नसेल तर लास्टला आपण काय करतो,
त्याच्यावर केमिकलचा फवारा करतोय मरून जाण्यासाठी, आणि तो केमिकलचा फवारा कोणाला मारण्यासाठी करत आहे? वीडला. म्हणून त्याला विडीसाइड्स असे म्हणतात. काय म्हटलं? वीड्स आर ऑल्सो कंट्रोल बाय युजिंग द सर्टन केमिकल कॉल्ड ॲज विडीसाइड. म्हणजे विडीसाइड विचारलं तुम्हाला तर काय म्हणसाल? विडीसाइड म्हणजे असे केमिकल जे वीडला मारण्यासाठी, वीडला रिमूव्ह करण्यासाठी वापरले जातात, त्याला आपण म्हणतो विडीसाइड. लक्षात आलं आहे की बेटा? हा झाला तुमचा व्हिडिओ लेक्चर नंबर 4. इथपर्यंत काही डाऊट आहे? आता नेक्स्ट आहे आपला हार्वेस्टिंग. नेक्स्ट आहे बेटा हार्वेस्टिंग. हे आपण काय करू? उद्याला बघू, कारण की 39 आणि मला वाटते खूप जास्त, एक मिनटं, खूप जास्त अजून आपलं बाकी आहे पेज. किती पेज प्रेझेंटेशन बाकी आहे? तर आपले 5-6 पेजेस बाकी आहे, तर ते आपण नंतर बघू. ठीक आहे. तर इरिगेशन झाला, प्लस स्प्रिंकलर झाला, ड्रिप झाला, प्रोटेक्शन फ्रॉम फीड झाला. हार्वेस्टिंग कशाला म्हणतोय बेटा आपण? याचे नोट्स मी टाकून देणार तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला. मला जर रिक्वायरमेंट टाकली तुम्ही तर कमेंटमध्ये. ठीक आहे. हार्वेस्टिंग कशाला म्हणतोय बेटा? आता हार्वेस्टिंग म्हणजे काय होतं? विडिंग कंट्रोल प्रोटेक्शन समजलं. आता हार्वेस्टिंग बघा, द 1.8 पॉईंट आहे हार्वेस्टिंग. आता हे कशाला म्हणतोय आपण? द कटिंग ऑफ द क्रॉप आफ्टर इट इज मॅच्युअर इज कॉल्ड ॲज हार्वेस्टिंग. म्हणजेच की झाड पूर्णपणे जेव्हा ग्रो करून घेतात, झाडं जेव्हा पूर्णपणे जर वाढून जातात, त्याला वाढल्यानंतर आपल्या शेतातून कट करून जेव्हा आपण सेपरेट करतो, त्या प्रोसेसला आपण हार्वेस्टिंग असे म्हणतो. काय म्हटलं आहे मी? द कटिंग ऑफ ए क्रॉप आफ्टर इट इज मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे, ग्रो झालेली आहे त्यांची, तेव्हा आपण जेव्हा प्लांटला कट करतोय त्याला हार्वेस्टिंग असे म्हणतात. अगेन बघा, अगेन रिवाइज करा, महत्त्वाचं आहे. द कटिंग ऑफ ए क्रॉप आफ्टर इट इज मॅच्युअर इट इज कॉल्ड ॲज द हार्वेस्टिंग. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी? आता हा जो हार्वेस्टिंग आहे कशाच्या मदतीने? जसं मी म्हटलं होतं, प्लोईंग कशाच्या मदतीने करतो? प्लोच्या मदतीने. तर हार्वेस्टिंग कशाच्या मदतीने करणार? तर हार्वेस्टरच्या मदतीने. आणि हाताने जेव्हा करतो तर सिकल म्हणजे समजते ना, इळा आपला, तर तेच म्हणलं आहे. पण बघा, हार्वेस्टिंग इज डन मॅन्युअली म्हणजे हाताने, बाय सिकल म्हणजे विड्याच्या मदतीने सुद्धा हार्वेस्टिंग केली जाते. हे बघा इमेजमध्ये दिसत आहे तुम्हाला. हे काय करत आहे? लेबर विड्याच्या मदतीने, सिकलच्या मदतीने हार्वेस्टिंग करत आहे. आणि विथ द हार्वेस्टर, हे एवढा मोठा हार्वेस्टर आपला. हार्वेस्टर म्हणजे ट्रॅक्टर डॉन हार्वेस्टर म्हणजेच की मशिनरीज आहे. आणि याच्यामध्ये मदतीने जेव्हा करतो त्याला आपण हार्वेस्टिंग असे सुद्धा म्हणतो. इथपर्यंत समजलं बेटा? एकदा रिवाइज करून घ्या. हार्वेस्टिंग कशाला म्हणतो? कटिंग ऑफ ए क्रॉप आफ्टर इट इज मॅच्युअर इज कॉल्ड ॲज हार्वेस्टिंग. कशाच्या मदतीने करतो? त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या इम्प्लिमेंटला काय म्हणतात? हार्वेस्टर. नेक्स्ट पॉईंट बघा बेटा, थ्रेशिंग. आता हार्वेस्टिंग समजलं, प्लांट पूर्णपणे मोठा झाला आहे. ओके, बोर नाही होत आहे ना? ओके, प्लांट पूर्णपणे मोठा झाला आहे, त्याचा आता मॅच्युरिटी स्टेज आलेली आहे, मॅच्युअर झाला आहे, प्रोडक्ट आहे त्याच्यावर, म्हणजे आपले फ्रूट्स आहे, त्याला आपण जेव्हा कट करून सेपरेट करतो आपल्या जमिनीपासून, त्याला म्हणतात हार्वेस्टिंग. आणि थ्रेशिंग कशाला म्हणतो? इन द हार्वेस्टेड क्रॉप द ग्रेन सीड्स नीडेड टू बी सेपरेट फ्रॉम द चाफ. म्हणजेच की आपले जेव्हा हे बघा हार्वेस्टिंग केलेली आहे, आता या हार्वेस्टिंगपासून म्हणजे हे आपले झाडं आहे, याच्यापासून जे आपले मेन सीड आहे, ग्रेन किंवा सीड्स म्हणजे आपलं जे प्रोडक्ट आहे, जसं सोयाबीन झालं आहे, तूर झालं आहे, मूग झालं आहे, हे सगळे आपण झाडासहित खातो आहे का, किंवा झाडासहित घेऊन जातो आहे का दळणाला? आपल्याला त्या डाळी पाहिजे, त्या ग्रेन्स पाहिजे, पल्सेस पाहिजे, त्याला सेपरेट करण्यासाठी हे आहे ट्रॅडिशनल मेथड. त्याला सेपरेट करण्याला थ्रेशिंग असे म्हणतात. काय म्हणतात बेटा? थ्रेशिंग. ओके, काय केलं आहे मी? हार्वेस्टिंग नंतर जे आपलं झाडं आहे त्याचं गुच्छा बनवतात आणि त्याला अशा प्रकारे अप टू काय करतात, ड्राय झाल्यानंतर याच्यातून आपले मेन प्रोडक्ट जसं सीड झाला आहे, ग्रेन झाला आहे, पल्सेस झाला आहे, डाळी, ओके, चणे, तूर, मूग जे काही आहे, याला आपण असं मारू जेव्हा सेपरेट करतो त्याला आपण म्हणतो बेटा थ्रेशिंग. आणि हे ट्रॅडिशनल मेथड आहे. मॉडर्न मेथड म्हणजे थ्रेशरच्या मदतीने. थ्रेशर बघा, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द थ्रेशिंग. हे थ्रेशरच्या मदतीने सेपरेट करतात. हे मशीन आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यातनी. नेक्स्ट बेटा लास्ट काही पॉईंट आहे, बघूनच घेऊ आता. 1.9 स्टोरेज. स्टोरेज कशाला म्हणतो? स्टोरेज म्हणजेच की सगळे कॉमन आहे, जे आता आपण काय केलं आहे, हार्वेस्टिंग केलं आहे, थ्रेशिंग केलेलं आहे. आता आपल्याला सोयाबीन, चणा,
मूग, उडद जे काही आहे आपलं प्रोडक्ट आलं आहे आपल्या हातात, आता याला का असंच उघडं पसरून राहू देणार का? नाही. तर याला आपण काय करतो, आपल्या गावातले लोक काय करतात, त्याला कट्टे बनवून ठेवतात आणि किती पोते जे उत्पन्न निघालं रे, 50 पोते निघाला आणि किती निघाला तर 100 पोते निघाला म्हणतोय की नाही? असा पोते का बरं म्हणतोय? कारण की आपण ते निघालेल्या यील्ड म्हणजेच की उत्पन्नाला आपण भरून ठेवतो हे पोत्यामध्ये. त्याला शब्द आहे समोर आहे बघा, सांगतोय मी तुम्हाला, थांबा. तर ते पोत्यामध्ये भरून ठेवतात आणि त्याला एका रूममध्ये स्टोअर करून ठेवतात. समजलं का बेटा? आणि याचं थोडंसं, आणि ते स्टोअर करणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण जे उत्पन्न चांगल्या ठिकाणी ठेवतात तर तिथं आर्द्रता नसली पाहिजे, मॉइश्चर पर्सेंटेज मेंटेन असला पाहिजे, टेम्परेचर मेंटेन असला पाहिजे, ओके, तिथं पाणी नसला पाहिजे, पाण्याचा शिंगडा नाही आला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी विचार करून जर आपण तिला प्रॉपर मेंटेन चांगल्यानं स्टोअर नाही करून ठेवलं तर त्याला बुरशी लागू शकतो, त्याच्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट होऊ शकतात, तो आपला उत्पन्न खराब करू शकतात. म्हणून स्टोअर करणे हे सुद्धा खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर बघा सम मायनर पॉईंट्स, हे शेवटचं पॉईंट आहे आपला. छोटे छोटे काही पॉईंट्स आहे या चॅप्टरचे, ते मी एक्सप्लेन केलं आहे. सिलॉस म्हणजे स्टोअर करण्यासाठी जे मेथड वापरली जाते त्याचे नाव आहे सिलॉस. आता बघा हे जे तुम्हाला आयरन किंवा ॲल्युमिनियम टँक दिसत आहे मोठे मोठे, हे कशासाठी आहे बेटा? आपलं उत्पन्न स्टोअर करून ठेवण्यासाठी शेतीच्या जवळ असतो. याला म्हणतात सिलॉस. काय म्हणतात? सिलॉस. इंग्लिशमध्ये ए सिलेंड्रिकल टॉवर यूज फॉर बल्क स्टोरेज कॉल्ड एज सिलॉक. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जर उत्पन्न असेल आणि त्याला स्टोअर करून ठेवायचं असले तर आपण या सिलेंड्रिकल शेपवाल्या आयरनने बनलेल्या टॉवर्स जे आहे याला आपण सिलॉस असे म्हणतो आणि याचा वापर केला जातो. हे आपल्या इंडियामध्ये तर मला नाही वाटत काही असेल कुठे, किंवा खूप कमी प्रमाणामध्ये असेल. फॉरेनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये याचा वापर आहे सिलॉसचा. समजलं बेटा? सिलॉस कशाला म्हणतो? सिलेंड्रिकल टॉवर यूज फॉर बल्क स्टोरेज कॉल्ड एज सिलॉस. ग्रेनरीज हा आपला एकदम गावरान आयटम आहे. पोते भरतोय की नाही आपण, पोते, त्याला ग्रेनरीज म्हणतात, धान्यागार म्हणतात. हे बघा, हे अशा आपण आपल्याला हर गावाच्या गावामध्ये तुम्ही बघायला भेटणार तुम्हाला हे ग्रेनरीज असतेच की नाही. हर तालुका ठिकाणी हे ग्रेनरीज असतात. ग्रेनरीज म्हणजे जे काही आपलं प्रोडक्ट आहे, जो काही आपलं उत्पन्न आहे त्याला पोत्यामध्ये भरून ठेवले जाते, ज्या ठिकाणी त्याला ग्रेनरीज असे म्हणतात, धान्यागार. बघा, लार्ज स्केल गोडाऊन्स फॉर द स्टोरेज ऑफ द ग्रेन्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द इन्सेक्ट, रॅट अँड अदर पेस्ट. म्हणजेच की उंदरांपासून, इन्सेक्टपासून, पेस्टपासून आणि कोणत्या अजून दुसऱ्या कोणत्या प्रॉब्लेम जे काही सीड्समध्ये येतात स्टोअर करताना त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी ज्या गोडाऊनचा वापर केला जातो त्याला धान्यागाराचा वापर केला जातो, त्याला ग्रेनरीज असे म्हणतात. सिलॉस म्हणजे समजला, सिलेंड्रिकल टॉवर राहतो बल्कमध्ये स्टोअर करण्यासाठी, आणि ग्रेनरीज जे आहे पोते बनवून स्टोअर करण्यासाठी ग्रेनरीजचा वापर करतात. समजलं इथपर्यंत बेटा? त्याच्यानंतर आहे ॲनिमल हजबेंड्री. शेवटचा पॉईंट आहे, टेन्शन नका घेऊ. ॲनिमल हजबेंड्री कशाला म्हणतो? हे ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरची ब्रांच आहे. आता याच्यामध्ये काय होतो? डील्स विथ द मॅनेजमेंट ऑफ ॲनिमल लाईव्हस्टॉक. म्हणजे जे काही सजीव आहे ज्याच्या मदतीने ज्याचा वापर करतोय आपण इंटेक ऑफ फूडसाठी, त्याचं पालन करणे त्याला आपण ॲनिमल हजबेंड्री म्हणतो. बघा, जसं आपण कुक्कुटपालन करतोय, कोंबडी पालन, काऊ बफेलोचं पालन करतोय, गोट फार्मिंग म्हणते ज्याला, गोटचं पालन करतोय, शीप फार्मिंग म्हणतोय, शीपचं पालन करतोय, आपल्या उत्पन्नासाठी, आपल्या बेनिफिटसाठी, आपल्या शेतीला एक जोडधंदा म्हणून ज्याचा वापर करतो. लाईव्ह स्टॉक म्हणजे लिव्हिंग थिंगचा. ओके, पोल्ट्री समजला, पोल्ट्रीचा वापर करतो. फिश फार्मिंग आपल्या इकडे कॉमन नाही आहे पण फिश फार्मिंगसुद्धा असते. आणि कॅटल. या सगळ्या जोडधंद्याला जे कशावर आहे? लिव्हिंग थिंग्सवर डिपेंड आहे, लाईव्ह स्टॉकवर डिपेंड्स आहे. याला ॲनिमल हजबेंड्री असे म्हणतात. काय म्हटलंय मी? ॲनिमल हजबेंड्री इज ए ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर, डील्स विथ द मॅनेजमेंट ऑफ द ॲनिमल लाईव्हस्टॉक. ॲनिमल अँड लाईव्हस्टॉकच्या मॅनेजमेंटला आपण ॲनिमल हजबेंड्री असे म्हणतो. कशाची ब्रांच आहे बेटा? हे ॲग्रिकल्चरची ब्रांच आहे. काय म्हटलंय त्यांनी? फिश इज ए गुड फॉर द हेल्थ, वी गेट कॉड लिव्हर ऑइल फ्रॉम द फिश विच इज रिच इन विटॅमिन डी. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याला VIP मार्क करून ठेवा. आपल्याला विटॅमिन डी वाला जो आहे लिव्हर ऑइल जे आहे कुठून भेटतोय? आपल्याला फिशपासून भेटतोय बेटा. कुठून? फिशपासून. आणि या फिशच्या ऑइलपासून जे आहे आपल्याला विटॅमिन डी भेटते. लक्षात आलंय बेटा? इथपर्यंत काही डाऊट आहे? असेल तर कळवा.
आती थँक्यू फॉर युअर अटेन्शन. आता बघा, जे काही आपण आत्तापर्यंत बघितलं आहे व्हिडिओ लेक्चर, मला वाटतं हा 4था असेल. तर हे जे आहे फक्त पहिला चॅप्टर आहे, क्रॉप प्रोडक्शन अँड द मॅनेजमेंट. जर नाही समजलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. नोट्स प्रोव्हाइड करायला मी या PPT प्रेझेंटेशनशी तुम्हाला नोट्ससुद्धा देणार. ठीक आहे. पण तुम्ही कळवा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजेच की आणि मला तुम्ही कळवा की कसे वाटत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार बेटा, माझा अजून मोटिवेट होणार मी, आणि मी अजून जास्त व्हिडिओ लेक्चर लवकरात लवकर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार. आता एवढंच नाही तर कनोजे सर सायन्स अकॅडमी हे माझं स्वतःची अकॅडमी आहे. एवढंच नाही तर आपलं प्ले स्टोअरवर स्वतःचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, करिअर झोन बाय कनोजे सर नावाने स्वतःचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. यूट्यूब चॅनल आहे आपला करिअर झोन बाय कनोजे सर. इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यावर आपण सायन्सचे प्रॅक्टिकल्सचे व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहे, शॉर्ट व्हिडिओ, ते पण करिअर झोन बाय कनोजे सरच्या नावाने आहे. एवढंच नाही तर फेसबुक पेजसुद्धा आहे, त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ लेक्चर आणि पोस्ट टाकण्यात येतात. कारण की तुम्हाला कुठे ना कुठे जरी तुम्ही सर्व फिरत असले सोशल मीडियावर तर एक नजर आपल्या एज्युकेशनची तुमच्यावर पडली पाहिजे. लक्षात आलं बेटा. जर व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा. इथे हा चॅप्टर आपला संपला. ठीक आहे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ चॅप्टरमध्ये, चॅप्टर नंबर 2 मध्ये. थँक्यू.